तारखेला आहे पप्पांचा बड्डे. तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असणार. सो 1 तारखेला पप्पांचा बड्डे आहे. तर आम्ही ते पूर्ण हे बघा कपडे बिपडे घेतले आहेत पप्पांना. सो त्यांना काय माहीतच नाही कपडे बिपडे घेतले आहेत ते. आम्ही तिघे आलेलो आहेत. सो आणि आजची तारीख आहे 29. पण आता केकची ऑर्डर द्यायला चाललेलं आहे. आम्ही आता कपडे घ्यायला दहीसरला गेलो आणि आता केकची ऑर्डर द्यायला मिरावला चाललेलं आहे. सो इथे केक शॉपचे येते पण काही तिकडे रसाज मॉलचे येते उतरवला. जाऊ काही नाही आपण जाऊ चालेल एवढं. सो गाईस अशी बघताना व्हिडिओ काढतं तर काय करते ना काय नाही. मला कवर पाहिजे ते. बाय बाय. हे बघा गाईस हे 2 शॉप आले होता. मी शॉपमध्ये जातो आणि भेटतो. प्राईज हे बघा केलं ऑर्डर बट जसं पाहिजे तसं भेटणार नाही. म्हणजे तो बोलला की भेटेल बट थोडा चेंज होईल. आता काय माहिती किती चेंज होते गाईज. सो बघूया. तर आता पण जाऊया घरी आणि भेटू डायरेक्ट 1 तारखेला भेटू आय थिंक. सो आज आहे 1 तारीख आणि आता डेकोरेशनवाले येणार आहेत. सो तुम्ही बघा डेकोरेशन कसं होते मग आपण पण बघूया. सो गाईज फायनली डेकोरेशन झालेलं आहे. कसं वाटतंय. आणि 50th बड्डे आहे गाईज पप्पांचा. सो त्यासाठी एवढं मोठं सेलिब्रेशन करतोय. त्यांना काहीच आयडिया नाही. त्यांना मग अशी मी फोन केला सॉरी. सो आम्ही ना 50 कॅन्डल्स पण आणले आहेत गाईज त्या आरती करायला. सो तुम्ही बघा पुढे. आणि हे बघा हे दिसते ते बलून्स लावलेत वरती. त्याच्यावरती ट्यूबलाईट आहे गाईज म्हणजे ब्लफ आहे. सो त्याच्यामुळे एवढा अंधार झालेला आहे. तरी पण आम्ही लाईट्स लावलेले आहेत. हे बघा हे छोटे छोटे लाईट्स लावलेले आहेत इथे. पण ते पण बंद होत्या. या माणसांनी रिपेअर केले गाईज. या एवढंसं गाईज त्यांनी हे रिपेअर केलाय सगळा. तुला कसं जमला काय ते खोलून पूर्ण वायर बिर लावून केला त्यांनी ना. म्हणजे त्याच्या वायर पण ना अशा म्हणजे हे बघा छोट्या छोट्या दाखवते बघा तुम्हाला काहीच. बघा एवढूशाच वायर होत्या एवढूशा. त्यांनी ना हे सगळ्या 2 जॉईंट केलेले आहेत. नंतर मग ही लाईट चालू झालेली आहे ही एक आणि या 2. तर आता जरा नॉर्मल उजेड तरी आला कारण की तिथे ना ब्लफ आहे तर लाईटच असा अंधार झाला. आणि तू कसं केलंस. मी पप्पांचा पोरी आहे ना पहिले आहेत मी दुसरा म्हणून पटापट झाला माझ्याकडे. तारीफच केली पप्पांची. केक घ्यायला मिरावला जायला लागणार. सो मी श्लोक आणि स्नेहा चाललेलो आहेत. सो बघा पुढे. आणि मी विचार माझी बडबडच नसते काही जाऊ दे माहीत आहे सांगितलं. सो गाईज आणि मी असं विचार केलेला आहे की खाली बलून्स पसरवूया गाईज कारण की पप्पांना आवडतात ते. सो बलून पण पसरवू म्हणजे बलून असंच फुगवून टाकू खाली. आणि मग पप्पा येतील ना तेव्हा एंट्रीला असे फ्लावर्सनी काहीतरी बघू जराशी एंट्री. तर ती रेडी होते काय माहिती किती उशीर लावायला अजून. झाला चल. सो हे बघा एवढा उजेड आहे या 2 लाईटचा तरी पण अंधारच वाटते घरात. सो गाईज उबर बुक केली चल बस. सो गाईज आता उबर आम्ही बुक केली. सो मी 3 बसलो आणि सो बघूया तिकडे पोचून. सो गाईज पोचलो आता इथे आणि बघतो काही बघा केक. सो केक झालेला आहे जसं पाहिजे तसं झालं नाही बट नॉर्मल तर झालेलं आहे. इट्स ओके जाऊ दे. चाललं मी सो गाईज केक घेतलेला आहे बघा. आणि आता आम्ही उबरची वाट बघतोय. ऑटो बुक केलेली आहे. सो आता ती कधी येईल बघू. आणि गाईज फुलांच्या पाकळ्या पण घ्यायच्या आहेत रोज पॅटल्स बट दिसलेच नाही कुठं. आता बघू नाही तर म्हणा त्या झेंडूच्या फुलांनीच एंट्री करायला लागेल डेकोरेशन कशी. जाऊ दे बघू. आता किती वाजलं 4 वाजलेत आय थिंक 4:30. हां 4 वाजलेत 4. तर चलो बाय बाय. रडायला लागली पप्पांचा बर्थडे आहे 15th तर रडायला लागली. काय रडतस पण काय झालं. लाल कसली झाली का रडतस. जाऊ दे
काहीच काय रडते म्हणजे सांगू ते बंद कर ना, ही सिरियल चालत असते मम्मीची. म्हणजे काय रडते माहितीये काहीच, तिला ना विचारलं की म्हणजे मम्मी बोलते की नंतर ना क्लिप्स घे की पप्पांचा 15th बर्थडे आहे तर 50th बर्थडे आहे तर कसं वाटतंय असं. तर ती आता रडायला लागली गाईस, कसली लाल झाली. जाऊ दे ते नंतर बघू परत. आणि गाईस केक बघा, वाव, यार काय भारी वाटते ना. हा इथं नाव आम्ही लिहायला सांगत होतो, तो बोललो चांगलं नाही वाटणार, आता इथं मस्त वाटते गाईस. तर बघू आपल्याला आपण की पप्पांना आवडते की नाही केक. मस्त वाटते बघ. बघा सॉरी हातोडा कशाला? हातोडा, हातोड्याचा कलर वेगळा पाहिजे होता ना, कलर इथं काला पाहिजे होता. चालेल ना. तर मस्त आहे गाईस, वाव. तर गाईस आता हे फुलं चोरायला घेतली आहेत आणि बलून्स फुगवायला घेतले, ते खाली टाकायला बघा असे. आणि मम्मी पण हे करते डिस्कशन. तिथून लाईट येते, तुम्ही काल दिवशी ही बिनकामाची माणूस कायच नाही करत. आता मोठी मुलगी काय बोलते पप्पांबद्दल तर बघू द्या. तुला कसं वाटते पप्पांचा आज 50वा बर्थडे आहे तर मला खूप चांगलं वाटतं. पप्पांचा 50वा बर्थडे आहे तर असं वाटतं की पप्पा एवढे लवकर नव्हतं मोठं व्हायला पाहिजे असं, पण पप्पाही लग्न लेट केलंय, पप्पांची चुकी आहे. तर असं वाटतं की पप्पाही लवकर लग्न करायला पाहिजे होतं आणि मी लवकर यायला पाहिजे होतं. तर पप्पाही ना आमच्यासाठी खूप केलंय आणि दुसऱ्या लोकांसाठी पण केलेलं आहे. बट ना ते लोक असं जाऊ दे, काय बोलत नाही. आजचं चांगलं करायचंय की पप्पा खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत, असे पप्पा सगळ्यांना भेटो. आणि ना गाईस मी खूप खुश आहे. पप्पांचा 15th बर्थडे, हॅपी बर्थडे पप्पा, लव्ह यू. गाईज मी आता कायच बोलू पप्पांबद्दल, जेवढं बोललो तेवढं कमीच आहे. आता मला थोडं रडायला येतं की पप्पा खूप मोठे झालेत, मला तेवढे होते. अरे मम्मी पण रडायला लागली. एक ठेव, मी तुमचं करते. आजचा दिवस आहे. रडतस का? नाही रड, तिला बघून रडली. ह्यो ना रड, आम्ही दोघी गाईस कठोर गाईस. कारण की ना का रडायचा, पप्पा एवढं मोठे झाले आणि भारी वाटते उलट. ही आणि ही नुसती रडत असते. ही वाचते, ही कठोर मनाची आई. गाईस लय भारी वाटतंय. बस नीट बोलतो थांब. वरची मुलगी काय करते बघू द्या. अगोदर तर रडून मोकळी झाली कारण पूर्णच लाल दिसते ती. सो फर्स्ट ऑफ ऑल हॅपीएस्ट बर्थडे पप्पा. आणि तुम्ही पप्पांबद्दल कायच बोलू, पप्पांबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आणि लव्ह यू सो मच. हॅपी बर्थडे पप्पा, आय लव्ह यू सो मच. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करेल. पाठांतर केलंस तू? पाठांतर केलंय. ही पोरा असली असेल कठोर दिलाची. सो गाईज आता मम्मी कडून बघूया मम्मी काय बोलते पप्पांबद्दल. हॅपी बर्थडे आहो माय लव. आणि आता तुमच्याबद्दल काय मी बोलू. मला जे काही नको पाहिजे होतं ते तुम्ही न सांगता मला आणून दिले आणि अशीच स्वप्न माझी पूर्ण करत तुम्ही. बस मी एवढंच बोलू शकते. आय लव्ह यू. काहीच पाणी यायला बस का अजून नाही. बस का एवढंच शब्द पप्पांसाठी. बोल बोल बोल. माझ्याकडे काहीच नाही शब्द. नाही बोल. अरे काहीच नाही तर बोल. आणि तुम्ही असेच खूप खूप मोठे व्हा आणि तुम्ही अशीच मुलांची माझी सगळे स्वप्न पूर्ण करता. तुम्ही हमेशा आमच्या सोबत खुश राहा. बस हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. तुम्ही हमेशा खुश राहा. आय लव्ह यू. पप्पा येतील आता, निघले असतील कंपनीतून. सो आता येतील 6:15 सॉरी 5:45पर्यंत. आणि ही आता या फुलांची एंट्री करू आपण इथून असं. आणि अजून आणायचे आहेत. सो बघा कसं होते. येस एवढीच बस. सो गाईज आता हे ताट सजवतून 50 दिव्यांचा आणि ते एंट्रीसाठी आम्ही करतो. आता हे बघा हे मिशोवरून मागवलेत, मग चिपकलेले आले. चलो बाय बाई, पुढे भेटू. आता घाई झाली, 5:30 वाजलेत, आता येतील. गाईज एंट्रीसाठी बनवते फ्लॉवर्स. आणि इथे मम्मी आता चेंज केला ताट कारण की 50 बसत नाही, मग परत घेतला. सो बघा जास्त किचकिच नाही करत फुलांची. ते दिवं बसले ना तर मग ते चांगलं दिसतं ना म्हणून. चलो बाद में मिलते. घाई झाली गाईज, सगळी घाई झाली.
प्रिपरेशन झालेली आहे. सो आता वेट करते आम्ही. हे बघा गाईज, पण तुम्हाला कसं समजला? तुम्हाला कसं समजला? कसं वाटतंय? कसं वाटतंय? कैसा लग रहा है? जय गाईज, याचं कायच नाही पडला. ही डीम का पडली ती त्याचा विचार चालू आहे. शिट यार, ती लाईट का दिसली? हो, तुमचं लक्ष का होतं पण इथं घराची इथं? तुम्ही डोलं बंद करून यायला पाहिजे होतं ना. तुम्हाला कसं समजलं? तुम्हाला समजलं कसं? लाईट दिसली म्हणतात देखो ना, देखो कैसा है. देखो ना गाइस, देखो ना. काय स्पोर्ट होईल की काय? पप्पा नीट. कसा आहे? बेरी डू यू लाईक इट? आवडला काय? पप्पांना पण मॅचिंग झाला सगळा. हा ना, सगळं ब्ल्यू 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 ब्ल्यू. बघा कसं निरखून कसं वाटतंय, कसं वाटतंय. यो केक कसं वाटतंय गाईज. हे बघा केक. अँगल सेट करते. कुठे हो? थांब, तुझा पण फोटो काढतो. वेट. ओ हिरो वाटतात. काय करतो? काय 50 candles. 50 वर्ष. गाईज एवढीच जण आहेत, कारण की अजून यायची बाकी आहेत. नवरदेव कसं बसलं. मस्त आहे ना? एक घे चला. या ए, तुम्ही ते. फक्त मीच खाय ना. सो गाईज सेलिब्रेशन झालेलं आहे. केक बी कट केला आणि कायच नाही, एवढंच व्लॉग होता गाईज. सो कायच नाही, एवढंच व्लॉग होता गाईज एवढाच ब्लॉग होता, कारण की गरम करणे जाता. कायच नाही, एवढंच झालं आमचं. छोटासा केला आम्ही. सो गाईज व्लॉग छोटा झाला. नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. कसा वाटला नक्की सांगा. आणि मी छोटाच घेतला, कारण की क्लिप्सच घ्यायला नव्हते काहीच, बिकॉज असंच विसरत होतो मी की व्लॉग घ्यायचं आहे ते असं. सो जेवढं पण झालं तेवढं बघा तुम्ही. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट. बाय बाय. आणि गाईज बाय बाय.